इथं थोडासा ऍक्सिडेंट झाला आहे बघा. त्या गाड्याला ट्रॅफिक जाम झाले या. तुम्ही बघता छोटा झाला एवढं काय मित्रांनो, मोठा काही इश्यू नाही. गाडी तुम्ही आम्हाला घेताय का बघून? नुसतं काय काय म्हणताय, देत काहीच नाही. हे बघा मित्रांनो, सध्या आता मी माझ्या मंदिरामध्ये पोहोचलोय भावानो. हे बघा तुम्ही बघता बाई मित्रांनो, जबरदस्त मंदिर सजवले या. अरे मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आता सकाळच्या वाजत 5 आणि मी चालू कामावर मित्रांनो. हे बघा आता आपली आज फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो. आज आपण म्हणजे भरपूर अशी मजा करणार आहे, कारण मित्रांनो आज आपला फर्स्ट शिफ्ट आहे. फर्स्ट म्हटलं तर मित्रांनो आपण एका ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. आणि बाई फुल राडा असा घालणार आहे बरं का आज. तर आता सकाळच्या 5 तर मित्रांनो चाललो मी सध्या कामावरती. आणि चला तर जाऊ आपण कामावरती. तुम्हाला मी दाखवतो आणि काय म्हणजे काय आज काय आपल्या दिवसाचं काय होणार आहे ना, तर मित्रांनो त्याची मी तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहे. तर मित्रांनो मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर चला जाऊ आपण. तर मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट दाखवू का, सकाळची मुंबई कशी असते बघायची का तुम्हाला. तुम्हाला एक मिनिट मी दाखवतोय बघा, तुम्ही बघताय बघा. तर पूर्ण एकदम अशी शांतता आहे भावानो सकाळच्या वारी आहे बघा. कसं वातावरण एकदम आणि साध्या म्हणजे अंधार आहे थोडा. आता सकाळच्या 5 वाजल्यामुळे मित्रांनो बघा पूर्ण मित्रांनो रस्ता खाली आहे. आणि भावानं मी चालू सकाळच्या कामावरती. सकाळच्या वाजल्या 5 त्यामुळे कसं आहे थोडं काम करायला लागेल, बरोबर नाही. तर चला आता आपण जाऊ मस्त. आता सध्या आम्ही कामावर सुटली या. आणि आता हा 2 ते 2:30 वाजेल काहीतरी. आणि आता आम्ही चाललो रूम वरती. म्हणजे आता सांगायचं एवढं आहे ना की आईला असं वाटतंय की नको जायला कामावरती. रोज काम करा, रूमवर जावा, झोपा, खावा पिवा, काय जिंदगी काय मजा नाही राहिली. तर आपण करायला लागेल, कसं पर्याय नाही. तुम्ही म्हणाल ही का फिरते गो आता, तर मित्रांनो रुमाल नवीन घेतलाय, थोडा दुसरा जर त्यामुळे आता घेतला मी, थोडा ओला झालाय तो. तुम्ही बघला तर सध्या आता आम्ही चाललोय भावना रूम वरती. म्हणजे पहिलं जेवण करायचं, मग बाई रूमवर जायचं. आता काम सुटल्या तर रूमवर जाऊन जेवायचं आणि निवांत झोपायचं. आपलं काय काम नाही काय नाही. होय सध्या आता आमचा ड्रायव्हर गाडी खुलली आहे, तुम्हाला मी दाखवतोय बघा. ही आमच्या ड्रायव्हरची गाडी आहे इकडे. भावानं इथे एक प्रॉब्लेम झालाय. आम्ही चाललो रूम वरती आणि आमच्या ड्रायव्हरची गाडी आहे. आता ते गाडीचं काम चाललंय आणि आमच्या ड्रायव्हर द्या बघा. हे आमचे सुनील कुमार ड्रायव्हर आहेत बघता. भावानं इथे थोडासा ऍक्सिडेंट झालाय बघा. गाड्याला ट्रॅफिक जाम झाले या. तुम्ही बघता छोटा झाला एवढं काय मित्रांनो, मोठा काही इश्यू नाही. तर म्हणताय एवढ्या नंतर इश्यू झाला ना इथं बरं का. थोडासा इश्यू झाला, थोडंसं एवढं झाली. आता आम्ही चालू ड्रायव्हर गाडी घेतो, काय ड्रायव्हर म्हणणं ठीक आहे. गावल्यामध्ये तो रिक्षाच्या आणि 4 व्हीलरच्या मध्ये हे आम्हाला असे लोक भेटतात हे बघा. कसं आहे रिक्षावाला चल भाई. तर मित्रांनो आता आम्ही चालू आमच्या ड्रायव्हरच्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय. तर बघू नक्की काय झाले ते. त्यांच्या गाडीचा इन्शुरन्स काहीतरी संपला वाटतं. ड्रायव्हर काय झालं गाडीला? ऑइल चेंज करता हे बघा मित्रांनो, आमच्या ड्रायव्हरच्या गाडीत ऑइल संपले ती ऑइल पलटी मारा चालली झालं का इन्शुरन्स का. हे बघा गाडी खोलली हे मेकॅनिकल आहेत, तुम्ही बघता. गाडी तुम्ही आम्हाला घेताय का बघून? नुसतं काय काय म्हणताय, देत काहीच नाही. हा बघा बरं चाललंय पुढं. हे बघा हे चालत हवा मारा, कशात हवा मारताय. हे आमचे सुनील कुमार ड्रायव्हर आमचा गाड्याचा अध्यक्ष माणूस आहे, अध्यक्ष आहे. लय पैसा येण्यात तरी पण म्हणतात पैसा नाही काय करायचं. आणि कसं आहे हा विचार मित्रांनो, पैसा कमावला पाहिजे पण लय बी कमवू नका. गाव मात नाही राहिलं काय यांना टी शर्ट आमचं बसलं ते बघा. आता काय बोलायचं, कसं आहे असतं जरा आवडत थोडंफार काय काय केलं पाहिजे. उसापती लय बी करू नका, तसं अंगवड येतात असं काय करू नका. थोडंसंच करा, जेवू नका. आता थोडंसं आम्ही जेवण करतो. चला की जेवण आपण जेवण. मला भूक लागली मी थोडं जेवण असतो की. मित्रांनो सध्या आता ड्रायव्हरची चालत घेऊन आणि सध्या तर मला भूक लागली भावानो. तर मला जेवायला लागेल, मी कामावर सुटली काय आमचा फंटर या बघा वेखे. हा या कसं आहे हा तसं असते भावानो, विषय हा असतो. सध्या आता आम्ही चाललोय, थोडंसं भूक लागली, थोडं खाल्लं पाहिजे. आता हे का ड्रायव्हर काय खाणार नाही भावानो, मला एकट्याला जेवायला लागेल. तर सध्या आता मी थोडं जेवण करतो आणि रूमवर जातो, ठीक आहे. तर चला जाऊ मित्रांनो. थोडं मी थोडं जेवण करायला आलो या भावना हॉटेलमध्ये. आपलं खतरनाक जोडीदार आहे, तुम्हाला मी दाखवते बघा. बघा बटला एवढंच आहे पण लय खतरनाक आहे, तुम्ही बघता. तर ह्याचं नाव मित्रांनो आहे रोशन. हे बघा कसा दिसतोय बघा रोशन. हा कसं आहे याला म्हणायचं बाई वजन. तर आपला जर कास आहे आपला हा कुठे गेला दुसरा गाव. अरे यार दुसरा मित्रांनो गावाला गेला, काय बोलायचं.
असं गावाला गेलं पाहिजे तर लग्न झालं नुकतंच गावाला गेलं पाहिजे तसं तिथं झाल्यानंतर थोडं हॉटेलमध्ये जेवायचं राहिलंय आणि आम्हाला काय खर्च भेटत नाही आम्हाला हॉटेल खायला लागतं पर्याय नाही मग आता आपल्याला हे जेवण दिलंय ना तर बघा हा घडी आहे आणि आता थोडं जेवण दिलंय थोडं आपण थोडंसं जेवण करू ठीक आहे तुम्ही पण जेवण करा या चला दुपारी जेवण भावनं झोपलो होती भाई मला संध्याकाळी पासात जागा आली फिर असं आलं की भाई थंड वातावरण असतं एकदम आणि मित्रांनो रूम मध्ये एवढी भारी झोप लागली ना मला कळत नाही टाइम कसा गेला तर माझ्या मित्रांनो म्हणजे आपल्या ड्रायव्हरने मला उठवलं 5 वाजता तर मी असं झोपून गेलो असतो तर त्या मित्रांनो सध्या मी सोडून चाललोय चाय प्यायला आणि चाय पिऊन आपण जाणार आहे महादेवाच्या मंदिरात असं राहून सोमवार दुसरा पण ड्रायव्हर मला बोलायचं तू जरा पुढं मी तुमचं आलो थोडं मागणं तर माझं एक थोडंसं काम आहे तर तेवढं काम करून आपण थोडंसं जाणार आहे ते म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये ठीक आहे सध्या मी थोडंसं भावना मंदिरामध्ये पोहोचतो 1-2 मिनिटामध्ये आणि भावानं जरा असं बाहेर रस्त्यावर आलं ना जरा बाहेर वाटतं म्हणजे वातावरण काय सांग म्हणजे वातावरण बाहेर बांधलं क्वालिटी एकदम संध्याकाळी टायमिंगला एकदम म्हणजे असं फुल एकदम वाटतंय बरं का सुंदर असं आणि वातावरण शांत वातावरण आहे बघा बघा हे बघा पुढचं बिल्डिंग बघा खतरनाकाचा सीन तुम्ही बघताय बघा आणि मित्रांनो सध्या आता मी भावाच्या मंदिरात पोहोचतो या तुम्हाला दाखवला तुम्हाला भावाच्या मंदिरात दर्शन देतो ठीक आहे पहिले जबरदस्त असं मंदिर आहे दाखवतो हे भावाचं मंदिर आहे हो मग मित्रांनो आपल्या असं थोडं ऑर्डर भेटलं तुम्हाला दाखवले की जबरदस्त असं मंदिर बाळावलं बरं का थोडं आम्ही थोडं सावली नाक्यावर आलोय मित्रांनो हा सावली नाका आहे डोक्या बघा तर आपण थोडं मित्रांनो मग थोडंसं काम आहे ते थोडंसं काम करू आपण ठीक आहे चला तोपर्यंत मित्रांनो तोपर्यंत ड्रायव्हर पण येतं ड्रायव्हर मला म्हणून फोन करतो मी आपण थोडं काम करू चला ड्रायव्हरनं मला सुंदर असं धोका दिलाय भावानं की आता मला बोलतो तुझ्या मंदिरातून जावं महादेवाच्या मला टाइम लागेल तर बघा आता हे असं असते भाऊ आज सोमवार आहे भाई आज महादेवाचं वार आहे प्लस श्रावण चालू आहे श्रावण मित्रांनो सोमवारचं मंदिर गेला पाहिजे मला सांगा तर जावं म्हणून आपण एकटं जाऊ मंदिरामध्ये आणि सध्या आता मी मार्केटमध्ये आहे बघा हे मार्केट आहे भाई हे बघा सध्या मार्केट आहे हे आपल्या आतमधलं तर आता मी चालू मार्केटमध्ये भाऊ आज गर्दी आहे बघा महादेवाच्या मंदिरामध्ये कारण की सोमवार आहे ना आज प्लस आणि श्रावणाचा सोमवार त्यामुळे आज गर्दी असेल तर आपण बघू मित्रांनो नक्की काय म्हणजे मार्केट आज गर्दी आहे ना ते बघू ठीक आहे तर चला जा हे बघा मित्रांनो सध्या आता मी महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचलोय भावानो ते बघा तुम्ही बघता बाई मित्रांनो जबरदस्त मंदिर सजवलंय या बघा आणि मित्रांनो भक्त पण आले बरं का आज थोडंसं कमी आहे पण सकाळी मित्रांनो भरपूर असतील बरं का हे बघा सध्या आता मी मंदिरात आतमध्ये जाऊ थोडं दर्शन करू ठीक आहे त्या बघा मी दाखवतो मंदिर आतमध्ये मित्रांनो की काय सीन आहे तो चला आतमध्ये जाऊ आपण मी आता सध्या महादेवाच्या मंदिरात आलो भावानो एवढं भाषा भारी वाटतं ना भाई महादेवाचं दर्शन घेतलं की मन प्रसन्न सुख शांती समाधान जाईल मित्रांनो ते आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये भेटतो भावानो आणि बाई ते म्हणजे खतरनाक मित्रांनो महादेवाची म्हणजे लीला आहे सगळ्यात मोठी कारण की म्हणजे बघा ना महादेवाला एवढे लोक मानतात ना दुनियामध्ये लय खतरनाक असा विचार असतो आणि आता मी मित्रांनो चाललो रूमवरती पण मित्रांनो म्हणजे तिथं मी दर्शन घेतलं भावानो मन माझं एवढं हलकं झालं ना की म्हणजे आता भरपूर देवाची कारण मी जातो तुम्हाला तर माहिती असेल तर मित्रांनो मी आज महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो ना तर भावा तिथं बाई हे भरपूर मला मजा आली कारण की भरपूर मित्रांनो मंदिरामध्ये आपण बघा आपण एकदम शांत वातावरण जात बरोबर आहे तर तिथं आपल्याला वाटलं की भाई म्हणजे सुंदर दर्शन होतं पण मित्रांनो महादेवाच्या मंदिरामध्ये तर जबरदस्त असं स्थिर असतो तर मला तुम्ही सांगा महादेवाच्या मंदिरामध्ये मित्रांनो गेलता का आज तर आता सध्या हे मंदिर आहे ना ते जे आपल्याला गाठल्यामध्ये मित्रांनो मंदिर आहे महादेवाचं मित्रांनो जबरदस्त मंदिर आहे येऊन कधी अर्धा मंदिरामध्ये या आणि भरपूर असं मित्रांनो एकदम शांत समाजामध्ये मित्रांनो आपल्याला दर्शन होतं महादेवाचं तर मी सध्या चाललोय रूममध्ये आमचं ड्रायव्हर मित्रांनो ड्रायव्हर तर मला काय आलं नाही तिथं असं काय नाही असतं जर त्यांना काम होतं तर मी सध्या त्यांच्यावर चाललोय आणि थोडीशी भाई मजा येते बरं का फिरायला ठीक आहे आणि म्हणजे बघा ना काय म्हणजे मित्रांनो वातावरण आहे मित्रांनो प्लस आज महादेवाचं वार होता लय भारी वाटतं महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर माहिती आहे का
तर चला आता मित्रांनो थोडा ड्रायव्हर डायव्हर नक्की काय म्हणतात ते बघू. ठीक आहे चला. सध्या आमचे ड्रायव्हर आले बरं का. पण मित्रांनो सारखं त्यांचा फोन चालू असतो. मला मी आता दाखवला आता मित्रांनो ते फोनवर बोलतो सारखा. मित्रांनो त्यांचा फोन चालू असतो सारखा 24 तास त्यांच्या कानाला फोन असतो या बघा. आता सुद्धा ते फोनवर बोलतात या तुम्ही बघताय बघा. चला आम्हाला काय माहिती सारखा मित्रांनो त्यांचा 24 तास फोन चालू असतो भावा. तुम्ही बघा तेव्हा ते फोनवर बोलत असतात. मला सांगू दमरू जरा मला फोन जरा कमी करायला काय म्हणलं आम्हाला आजपर्यंत दिले फोन आणले आम्हाला फोन आणतो फोन होतो काय बोल मला तू सांगा. आता आम्ही नागपूर पोहोचलो चालला प्रेशर बघा हे मला कटाळा आला नाही. मला सांगा त्याला कटाळा आला असेल का वाटतंय का मला तू तर तरी दिसतोय कटाळा आला या व्हिडिओ काढतो ब्लॉग काढतो असं जरा चहा पितोय इथं चहा आहे या टपरीवरती. आम्ही थोडा मित्रांनो चहा पितोय थोडा आपण चहा पिऊ. चला थोडा चहा घेऊ. आता आम्ही चाललो रूम वरती. आमचं ड्रायव्हर बघा सारखं मला ताप दिसत आहे. तुम्ही मला सांगा सारखं मला काय ना काय बोलत असतं. आता मी केवढंच आहे ते केवढं आहे बघा काय बोलायचं असं असतं. गरीबाला तुम्ही नाही आहे का मला सांगा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणजे मित्रांनो ड्रायव्हरनं मला अर्धा तास लावला. ड्रायव्हर रूमवर नाही ते अर्धा तास लागला त्यांना इथे यायला. एवढं व्हीआयपी माणूस आहे तुम्ही बघता. तर सध्या तर आम्ही चालू रूमवरती आणि आम्हाला असे छोटे छोटे थोडे हॉटेल थोडे लागतात. मला दिसायचे माझ्या पाठीमागे सुद्धा. ड्रायव्हर तुम्हाला काय बोला कसं काय दादा रूम मध्ये जाऊन बसायचं त्यांना भाडं घेतलं चाललंय इथं भाडं घेत चाललंय. तुम्ही मसाले भाडं कसलं असतंय तरी मित्रांनो हे थोडं भाडं वेगळं असतंय मित्र बघू शकता. आणि मित्रांनो आता जरा व्हायचं सध्याच्या टायमिंगला थोडं भाडं वाटतं. सध्याचं वातावरण थोडं चांगलं असतं बरं का. म्हणजे बरं तुम्ही कुठे असू द्या गावाला असं तर काही विषयच नाही. तर मित्रांनो मुंबईत असताना तरी संध्याकाळी थोडंसं वातावरण थोडं फ्रेश असतं. काय म्हणतो तुम्हाला बरोबर नाही. तर सध्या आम्ही सिग्नल आहे बघा इथं सिग्नल आहे. आणि सध्या आम्ही सिग्नल थोडंसं पाठीमागे थोडं आता पण थोडं रूमवर जाऊ थोडं बसू बिसू आहे. नंतर आम्हाला जायचं जेवण आणायला त्याला काय माहिती तर आपण आपली राहिलेली कामं करून घेऊ. ठीक आहे तर चला जाऊ रूमवरती. तर मित्रांनो सध्या आता रात्रीचा टाइम झाला मित्रांनो आणि आमचं आता खानावळी गेली गावाला भावनो. त्यामुळे जरा थोडासा इश्यू झाला आहे. आता आम्हाला थोडंसं बाहेर खायला लागतंय. तर जरा ड्रायव्हर तर नाकवरती थांबलं ते भावनो आणि मी सध्या एकटा रूममध्ये तुम्हाला जर दिसत कोण नाही रूममध्ये. तर मित्रांनो आपण थोडंसं आता जेवण करायला चालू. तर चला आता आपण थोडंसं जेवण करू आणि भावना जेवण करू. आपल्या सकाळ मॉर्निंगला उठायचं सकाळ 5 वाजता. आता वाजले तर 8:30 वाजले तर मित्रांनो. तर चला जाऊ आपण थोडं जेवण करा. ड्रायव्हरचं तिथं आपलं ड्रायव्हर तर वाट बघतो ते. आता मला खावा दावा होता तुला मी ताजाला फोन करतोय. त्याने मला 2 फोन केले मित्रांनो पण मी अजून काही गेलो नाही. तर माझ्या नाव ते बोंबातलं बरं का. तर चला आपण मित्रांनो पहिलं जेवण करू आणि परत रूमवरती येऊ. ठीक आहे तर चला मित्रांनो आम्ही सध्या जेवण करतोय. ड्रायव्हर आता आला तिथं जेवायला. आणि हे बघा आता हे आमचं जेवण आहे सध्या तुम्ही बघताय बघा हे ड्रायव्हर यायचं त्याचं खातं बघा त्याचा मोबाईल काय सुटत नाही. तर तुम्ही थोडं जेवण करा थोडं जेवण करू या जेवण करायला. तर मित्रांनो आम्ही सध्या आताच जेवण करून भावानो आणि भाई आज लय भूक लागली मित्रांनो कारण की आज थोडं गार लागतं. आता आम्ही येतात आम्हाला लागला पाऊस म्हणजे सकाळला न ऊन पडलं आता पाऊस पडतोय. आता काय बोलायला मला तुम्ही सांगा. तर मित्रांनो मी आपला आजचा व्हिडिओ तो संपवतो. ठीक आहे तर नवीन असताना आपला पाऊस सबस्क्राईब करून जावा. तर मला तुम्ही कमेंट नाही करायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. तर जय महाराज मित्रांनो. तर चला आता.